थोड्याच वेळापूर्वी आलेल्या बातमीनुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून राजकीय वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरेंकडून आलेली प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांची ऑफर ही नाकारत राज ठाकरेंनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं। पण आता मात्र या वादामध्ये संजय राऊतांची शिष्टाई कामी येणार असं चित्र दिसतंय, कारण मनसेच्या काही अटी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून मान्य करण्यात आल्यात। राऊत आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर आता पुन्हा काही समीकरणं बदलण्याच्या तयारीत आहेत। नेमकं काय घडतंय या दोन्ही नेत्यांमध्ये, राऊत आणि राज ठाकरेंच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली आणि त्यानंतरची अपडेट काय आहे, सगळं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये खटके उडत असल्याच्या बातम्या येत होत्या। पण आता अखेर हा वाद शमल्याचं पाहायला मिळतंय। मनसे विशेषतः राज ठाकरेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता ठाकरे सेनेनं मनसेच्या अटी मान्य केल्याचं समजतंय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला अधिकची प्रभाग समिती देण्यात येणार आहे असं समजतंय आणि त्यामुळे महापालिकेमध्ये तटस्थ राहण्याचा निर्णय आता मनसेनं मागे घेतल्याची माहिती मिळते। आपल्याला सर्वांना माहिती आहे की महापालिका निवडणूक एकत्र लढलेल्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समितीवरून वाद झाला होता। ठाकरेंच्या सेनेच्या वाट्याला एकूण 3 स्वीकृत नगरसेवक आले, त्यातली एक जागा आपल्याला मिळावी अशी मनसेची मागणी होती, परंतु उद्धव ठाकरेंनी 3ही जागांवर आपलाच उमेदवार दिला व त्या बदल्यात ठाकरे सेनेकडून मनसेला प्रभाग समिती देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला। पण राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा हा प्रस्ताव फेटाळून लावल्याच्या चर्चा किंवा बातम्या आज सकाळपासून सुरू झाल्या आणि त्या संदर्भातली बातमी ही आपणही घेतली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रभाग समिती निवडणुकीमध्ये मनसेला तटस्थ राहण्याची भूमिका घेतली अशा पद्धतीची ती बातमी होती। पण त्यानंतर संजय राऊतांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली आहे आणि आता या भेटीनंतर मनसेनं आपला हात तटस्थ राहण्याचा निर्णय मागे घेतल्याची माहिती मिळते। राऊत आणि राज ठाकरे या दोघांमध्ये तब्बल 25 मिनिटं चर्चा झाली। दरम्यान राऊत आणि राज ठाकरेंच्या या भेटीनंतर शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आणि मनसेचे यशवंत किल्लेदार संदीप देशपांडे यांच्यातही एक वेगळी चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला अधिकची प्रभाग समिती देण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे मनसेची अट मान्य करत आता शिवसेना ठाकरे गटानं हे सगळं वितुष्ट दूर लोटलाय असं आपण म्हणू शकतो। या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर आता मनसेला मिळणाऱ्या या प्रभाग समित्या नेमक्या कोणत्या आणि किती आहेत, तर जी नॉर्थ मध्ये 2 वर्षासाठी प्रभाग समिती मनसेकडे असेल, तर एफ साऊथ मध्ये 1 वर्ष, पी पूर्व पश्चिम मध्ये 1 वर्ष, एस आणि टी मध्ये 1 वर्ष, म्हणजे जी नॉर्थ ही जी प्रभाग समिती आहे ती 2 वर्षांसाठी मनसेला मिळालेली आहे। स्वीकृत नगरसेवक पद जरी ठाकरे गटानं मनसेला दिलेलं नसलं तरी त्या बदल्यामध्ये वाटाघाटीमध्ये मनसेनं जी नॉर्थ प्रभाग समिती 2 वर्षांसाठी मागितली ती ठाकरे सेनेनं त्यांना दिलेली आहे। याबाबत आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्याही प्रतिक्रिया आल्यात, त्या नेमक्या काय आहेत, तर ठाकरेंच्या सेनेचे वरुण सरदेसाई असं म्हणाले की मनसेच्या नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली। मुंबई महापालिका निवडणुका आम्ही एकत्र लढलो होतो आणि आता पुढचं कामकाज एकत्र करावं हीच आमची इच्छा होती। प्रभाग समितीची निवडणूक आहे, दोन्ही पक्ष एकत्र असले तर चांगलं होईल आणि तसाच निर्णय झाला। एखाद्या प्रभाग समितीची काय परिस्थिती असावी यापेक्षा एकजूट महत्वाची आहे। मुंबईमध्ये आम्हाला हवं तसं यश मिळालं नसलं तरी मुंबईकरांनी प्रेम दिलंय। आम्ही सर्वच ठिकाणी एकत्र आहोत। काही समितीचं अध्यक्षपद हे काँग्रेस, काहींचं ठाकरे गट, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अशा पद्धतीनं केलं जाईल आणि ते त्या पद्धतीनं कळवलं सुद्धा जाईल असं सुद्धा सरदेसाई यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या नेत्यांच्या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। त्यामध्ये संदीप देशपांडे असं म्हणाले की सेना आणि मनसेच्या बैठकीमध्ये प्रभाग समितीवर चर्चा झाली, कोणता वॉर्ड घेणार यावर सकारात्मक चर्चा झाली। सगळे विषय माध्यमांसमोर बोलता येत नाहीत, पण आम्ही कोणतीही वेगळी भूमिका घेतली नव्हती। आता आमची शेवटची चर्चा झाली असून उद्या निर्णय कळवू असं मनसेकडून देशपांडेंकडून सांगण्यात आलंय। बघा, प्रभाग समित्या या स्थानिक प्रशासनाच्या केंद्रबिंदू मानल्या जातात। रस्ते, पाणी पुरवठा, गटार व्यवस्था आणि स्थानिक विकास कामांवरील निर्णय या समित्यांकडे असतात। अध्यक्षपद मिळवणं म्हणजे त्या भागातील प्रशासनावर थेट आपला प्रभाव मिळवणं असतं आणि तुलनेनं स्वीकृत नगरसेवक पदापेक्षा प्रभाग समितीचं अध्यक्षपद हे केव्हाही अधिकच महत्त्वाचं मानलं जातं।
नगरसेवक हे मूलभूत पद आहे, पण प्रभाग समिती अध्यक्ष पद हे त्याच पदावर आधारित असलेलं आणि अतिरिक्त अधिकार आणि प्रभाव असलेलं पद आहे. प्रभाग समिती अध्यक्ष हे पद मोठं किंवा अधिक महत्वाचं त्याचमुळे मानलं जातं कारण स्थानिक स्तरावर प्रत्यक्ष निर्णय आणि विकास नियंत्रण करण्याचा अधिकार ते देतं. तर स्वीकृत नगरसेवक पद जे आहे ते त्या पद्धतीनं औपचारिक किंवा सन्मानाचं असतं. म्हणूनच मनसेनं प्रभाग समिती अध्यक्ष पद हे आता स्वीकारलेलं आहे. जरी स्वीकृत नगरसेवक पदामध्ये त्यांची निराशा झालेली असली तरी आणि उद्धव ठाकरेंची ही जी ऑफर आहे ती त्यांनी स्वीकारली, शिवाय मनसेची अट ठाकरे गटानं स्वीकारली आणि आता हा सगळा वाद हा निवळल्याचं पाहायला मिळतंय. याबाबतचा अंतिम निर्णय काय होतो हे पाहणं महत्वाचं आहे. पण राज ठाकरेंची जी नाराजी होती, ज्याच्या बातम्या सकाळपासून येत होत्या, ती नाराजी नक्कीच दूर झाली आहे अशा पद्धतीचं आता वृत्त आहे. त्यामुळे आता अंतिम निर्णय काय होतो या संदर्भात उद्या हे नेते दोन्ही पक्षांचे काय जाहीर करतात हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. आणि पुढील महानगरपालिकेच्या कारभारासंदर्भातली विरोधी पक्ष म्हणून यांची जी वाटचाल असेल ती कशी राहणार आहे या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे. वेळोवेळी आपण याबाबतच्या बातम्या पाहतच राहू. तुर्तास इथे संपते. तुमचं याविषयीचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा आणि माहितीपूर्ण वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.